निवडणुकींचा फेकपट आणि परभणीचा खुंटलेला विकास, प्रस्थापितांचे वर्ग चारित्र्य ओळखण्याची वेळ. नमस्कार, श्रमिक विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी सचिन देशपांडे. निवडणुका जवळ आल्या की राजकीय क्षितिजावर आश्वासनांची आणि संघर्षाची एक भव्य अशी फेक पटकथा लिहिली जाते. ही पटकथा इतकी प्रभावी असते की सर्वसामान्य जनता त्यात स्वतःला हरवून बसते. मात्र गेल्या 2-3 दशकातील परभणी जिल्ह्याचा राजकीय प्रवास पाहिला तर एक धक्कादायक वास्तव समोर येते. ते म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून आपले वर्गहित जपणाऱ्या प्रस्थापितांची छुपी हात मिळवणे. निवडणुकीतील नुरा कुस्ती आणि लोकशाहीचा संकोच. राजकारणात नैसर्गिक विरोधकांची जागा दिवसेंदिवस संकुचित होत चालली आहे. वरवर पाहता एकमेकावर तुटून पडणारे नेते प्रत्यक्षात एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. निवडणुकीच्या काळात घेतले जाणारे टोकाचे पवित्रे आणि एकमेकांविरुद्धची विखारी वक्तव्ये ही केवळ जनतेच्या मानसिकतेचा वेध घेण्यासाठी केलेली एक खेळी असते. एकदा निवडणुका संपल्या की हेच विरोधक आपल्या आर्थिक आणि राजकीय हितांच्या संरक्षणासाठी एकत्र येतात. यालाच वैचारिक वर्ग चारित्र्य म्हणतात. जिथे सत्तेचे आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण होऊ नये यासाठी सर्व प्रस्थापित गट छुप्या पद्धतीने एकमेकांना सावरत असतात. परभणीचा विकास आणि प्रादेशिक असमतोल. दरडोई उत्पन्नाच्या निर्देशांकात परभणी जिल्हा सातत्याने मागे राहिला आहे. याचे मूळ कारण केवळ प्रशासकीय अनास्था नसून इलेक्शन पॉलिटिक्समध्ये दडलेले आहे. अस्मितेच्या आधारावर जनतेला भावनिक साथ घालून मतेपत्रात पाडून घ्यायची आणि विकासाच्या मूलभूत मुद्द्यांना जसे रस्ते, आरोग्य, शिक्षण, रेल्वेचे प्रश्न बगल द्यायची ही एक ठराविक पद्धत बनली आहे. रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न असो की पथपथांचे अतिक्रमण, या समस्यावर टोकदार संघर्ष करून प्रशासकीय कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याची ऊर्जा हे नेते का वापरत नाहीत याचे उत्तर त्यांच्या वर्गहितात दडलेले आहे. संघर्षातून ऊर्जा नष्ट करण्यापेक्षा जैसे थे परिस्थिती ठेवून आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. विरोधी पक्षांची अनुपस्थिती आणि प्रतिव्यवस्थेचा जन्म. लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष नसेल तर सर्वसामान्य जनतेला त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणारी एक प्रतिव्यवस्था म्हणजे काउंटर सिस्टीम तयार होते. परभणीत हीच स्थिती पाहायला मिळते. सत्तेच्या विरोधात दीर्घकाळ ठोस वैचारिक भूमिका घेणारा गट नसल्याने सर्वसामान्य नागरिक केवळ मतदार उरला आहे, नागरिक नाही. केवळ राजकीय घडामोडींमध्ये जनतेचा विचार करण्याची संधीच मिळवली जात नाही. रोजच्या जगण्याच्या संघर्षात गुरफटलेला माणसाला हे समजतच नाही की त्याच्या गरिबीचे आणि मागासलेपणाचे मूळ हे नेत्यांच्या बदलत्या भूमिकांमध्ये आहे. परभणीच्या जनतेने आता अस्मितेच्या राजकारणाला बळी न पडता धोरणात्मक बदलांसाठी आग्रह धरला पाहिजे. जोपर्यंत कामगार आणि कष्टकरी वर्गाची वर्गचेतना जागरूक होत नाही आणि तोपर्यंत आपण प्रस्थापितांच्या मागे फरफटत जाण्याचे थांबवत नाही तोपर्यंत प्रादेशिक असमतोलाचा हा शाप उठला जाणार नाही. निवडणुका संपल्यावर नेत्यांच्या मैत्रीचे जे पदर उलगडतात तेच त्यांचे खरे रूप असते. हे ओळखून भविष्यातील पावले उचलणे हीच जिल्ह्याच्या विकासाची गुरुकिल्ली ठरेल. अस्मितेचे राजकारण विरुद्ध वास्तवाचा संघर्ष. परभणीच्या मागासलेपणाचे ऑडिट करण्याची वेळ आहे. परभणी जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जात असला तरी आजच्या घडीला हा जिल्हा राजकीय उदासीनता आणि नियोजित मागासलेपणाचा बळी ठरत आहे. निवडणुकीच्या काळात प्रस्थापितांकडून रंगवली जाणारी स्वप्ने आणि जमिनीवरील वास्तव्य यामध्ये मोठी दरी आहे. विशेषतः शाश्वत रोजगार, औद्योगिक विकास आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी या आघाड्यावर जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. दरडोई उत्पन्न आणि रोजगाराचे भीषण वास्तव्य. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल आणि नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्हा राज्याचा सरासरी दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत बराच मागे आहे. शाश्वत रोजगाराचा अभाव. जिल्ह्यात शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण 70% पेक्षा जास्त आहे. मात्र सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे हंगामी बेरोजगारीचे प्रमाणही मोठे आहे. स्थलांतर. दरवर्षी रोजगाराच्या शोधात हजारो तरुण पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरकडे स्थलांतरित होतात. कष्टकरी वर्गाची वर्गचेतना जागवण्याऐवजी त्यांना केवळ निवडणुकांपुरते मजूर म्हणून वापरले जाते ही मोठी शोकांतिका आहे. औद्योगिक मरगळ. MIDC नावापुरतीच. परभणीतील औद्योगिक क्षेत्राचा MIDCचा विचार केला तर चित्र अत्यंत निराशजनक आहे. उद्योगांची वणवा. गेल्या 2 दशकात जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आढळला नाही. जे लघुउद्योग आहेत ते वीज पुरवठा आणि कच्च्या मालाच्या अभावामुळे रडखडत सुरू आहेत. कृषी आधारित प्रक्रिया केंद्र. कापूस आणि सोयाबीनचे मोठे कोठार असूनही येथे टेक्स्टाईल हब किंवा ऑइल मिलचे जाळे विस्तारले नाही.
नेत्यांचे वर्गहित हे स्वतःच्या खाजगी कारखान्यामध्ये गुंतलेले असल्याने सरकारी स्तरावर औद्योगिक क्रांती घडवून आणण्याची इच्छाशक्तीच दिसून येत नाही. रेल्वे आणि पायाभूत सुविधा, आश्वासनांचा प्लॅटफॉर्म हा दक्षिण मध्य रेल्वेचा महत्वाचा जंक्शन असला तरी विकासाच्या बाबतीत तो साईड ट्रॅकवरच आहे. नेत्यांची छुपी युती आणि जनतेची फरफट. राजकारणातील नैसर्गिक विरोधकांची जागा संपली आहे, कारण प्रस्थापित नेते हे एकाच आर्थिक वर्गाचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा जनतेच्या हिताचे प्रश्न येतो, उदाहरण एम्स सारख्या आरोग्य सुविधा किंवा रस्ते, तेव्हा नेते आक्रमक का होत नाहीत? याचे कारण म्हणजे टोकाचा संघर्ष केला तर प्रशासकीय उत्तरदायित्व वाढते, जे प्रस्थापितांच्या सोयीचे नसते. अंधभक्ती आणि अस्मितेच्या राजकारणाकडे जनतेला इतके गुंतवून ठेवलेले आहे की स्वतःच्या हक्काच्या विकासाचे मोजमाप करता येत नाही. अंधभक्ती सोडून वर्गचेतना जागवण्याची गरज. मला दोष देऊन किंवा एखाद्या नेत्यावर अंधविश्वास ठेवून परभणीचा विकास होणार नाही. कष्टकरी आणि कामगार वर्गाची खोटी सहानुभूती दाखविणारे अनेक चेहरे राजकारणात सक्रिय आहेत. ज्याने ते गरिबांच्या वस्त्यामध्ये येतात, त्यांच्यासारखे दिसण्याचा प्रयत्नही करतात, पण त्यांचे निर्णय मात्र भांडवलधारकीय असतात. आता वेळ आली आहे जनतेने या प्रस्थापितांच्या वर्ग चारित्र्याची चेरफाड करावी. धन्यवाद.